पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी 11 मे रोजी एका तरुणीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली होती। या घटनेची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। दोघांमध्ये असलेल्या संबंध आणि आर्थिक व्यवहारातून ही हत्या शेजाऱ्यानेच केल्याचं उघड झालं आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे। कोमल भरत जाधव असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे। उदयभान यादव वय वर्ष 45 आणि त्याचा सख्खा भाचा यांना पोलिसांनी अटक केली आहे। उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे। अवघ्या काही तासातच पोलिसांनी ही कारवाई केली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की खून झालेली तरुणी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या वाल्हेकर वाडीत कुटुंबासोबत राहत होती। कृष्णामाई परिसरात तिचं घर आहे। रविवारी कोमल घरात होती। यादव हा तिच्या शेजारी राहायला होता। त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते। त्यामुळे उदयभान याने कोमल हिला संपवण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने रविवारी रात्री दुचाकीवरून डोक्यात हेल्मेट घालून कोमलला घराच्या बाहेर बोलावून घेतलं। जशी कोमल घराच्या खाली आली तसा तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला। या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। त्यांनी अवघ्या काही तासात आरोपींना बेड्या ठोकल्या। पोलिसांनी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली आहे की मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते। त्या दोघांमध्ये संबंध होते, तसेच त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झाले होते। त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले। त्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने हत्या केल्याचं समोर आलं आहे। अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे। भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे वाल्हेकर वाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। रात्रीच्या वेळी भर चौकात अशा प्रकारे तरुणीची हत्या झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न देखील उपस्थित झाले। दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं स्थापन करण्यात आली होती आणि अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या।